हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर आज सकाळची सुरुवात कुठून केली आहे मी? तर आज सकाळची सुरुवात केली आहे पुदिन्यापासून. तर तुम्ही म्हणत असाल पुदिन्याचं काय करायचं आहे? तर पुदिन्याची आपल्याला चटणी करायची आहे. तशी तर हिरवी चटणी आणि आपल्या वल्ल्या खोबऱ्याची चटणी वेगवेगळी असते, पण मी दोन्ही चटण्या एकत्रच करणार आहे. कारण आज करायचा आहे डोसा. तांदूळ वगैरे काय भिजू घातले नाहीत मी, कारण एकदा आम्ही तांदूळ भिजू घातले होते, एवढी आमची फजिती झाली होती ना, खूप फजिती झाली होती. कारण तांदूळ आम्ही भिजू घातले आणि शेवटच्या स्टेपला आमचं मिक्सर बंद पडलं. अक्षरशः आम्ही 6-7 घरं फिरले होते, पण आम्हाला मिक्सर काही भेटलं नव्हतं टायमाला. त्यासाठी तेव्हापासून आम्ही तांदूळ अक्षरशः भिजू घालायचे विसरूनच गेलो आहेत आम्ही, असं मला तर वाटतंय. कारण बरेच दिवस झाले विसरून तांदूळ भिजू घातलेले नाहीत. म्हणलं की आता आज करू डोसा. तर तांदूळ नको भिजू घालायला, गऱ्याचंच करू. त्यासाठी गऱ्याचा डोसा करायला चालू आहे. आणि नाश्त्याला कसं थोडं वेगवेगळं असलं ना तर जरा आपल्याला पण चांगलं वाटतं आणि मुलांना पण छान वाटतं. तर इथं माझी चटणी करायला चालू आहे अजून सकाळचं, कारण समूला डब्याला द्यावं लागतं, तर लवकरच उरकून घ्यायचं होतं. म्हणलं आधी चटणी करून ठेवू आणि नंतर बाकीचं उरकून घेऊ. एकदा चटणी करून ठेवली म्हणजे जरा थोडंसं काम उरकल्यासारखं वाटतं त्यासाठी. तर इथे बघा मी चटणीत काय काय टाकलं हे तर तुम्ही पाहिलंच. पुदिना टाकला, चटणी टाकली, हिरव्या मिरच्या, जिरे आणि आपलं कच्चे शेंगदाणे नव्हते त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे तीच भिजू घातले आणि त्याचं टरपलं काढून मग ते शेंगदाणे त्यात ॲड केले होते. इथं आहे गऱ्याला काय जास्त भिजू घालायची गरज नाही. 10 ते 15 मिनटं गरा भिजला तरी पण आपले डोसे छान होतात. तर इथं गरा थोडासा मिक्सरमधून काढला आहे मी, कारण एकदम जर मोठा गरा असला तर आपला डोसा व्यवस्थित होत नाही. त्यासाठी थोडंसं म्हणजे एका गऱ्याचे 2 भाग अशा हिशोबानं थोडासा मोठा गरा मिक्सरमधून काढला तरी चालतं. तर आता इथे मिक्सरमधून गरा वगैरे मी काढून घेतलं आहे आणि त्यात थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. तांदळाच्या पिठानं थोडासा कडकपणा येतो आपल्या डोश्याला. कोण ह्यात गव्हाचं पीठ पण ॲड करतं, पण मी गव्हाचं पीठ ॲड करणार नाही, फक्त तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. तर ऑलरेडी तुम्हाला तर मागच मी सांगितलं होतं की मी तांदळाचं पीठ आणून ठेवतेच घरामध्ये, 1-2 किलो तांदूळ, म्हणजे असंच कधी पण येतं उपयोगाला त्यासाठी. तर आता आपलं थोडंसंच तांदळाचं पीठ राहिले, तर आणेल मी अजून दळून. तर असो, आता मी तांदळाचं पीठ जास्त करून काही कशाला लागणार नाही, लागले तर बघू आता. तर इथे मी तांदळाचं पीठ कमीत कमी मला वाटतं 1 वाटीभर पीठ टाकले मी. 1/4 किलो गरा होता आणि त्याच्यामध्ये वाटीभर पीठ तांदळाचं ॲड केले आणि दही टाकलं 1 वाटीभर, म्हणजे जो आपला छोटा पुडा पाकिट जे भेटतं दुकानात तर त्यातलं निम्म दही टाकले मी. आणि आता पाणी टाकून 1 लेवल करायचं, म्हणजे जसं आपण डोश्याला पातळ करतो तसं. जास्त पण घट्ट ठेवलं तर आपला डोसा जाड होतो, त्यामुळे थोडंसं पातळच करायचं. तर मी इथं फ्रेश वगैरे झाली आहे, आधी चटणी करून ठेवली होती आणि नंतर आता पीठ भिजवून ठेवायला चालू आहे आपलं डोश्याचं. तर आता मी पीठ भिजवून ठेवेल, तोपर्यंत चहा वगैरे करेल, कारण तोपर्यंत आपलं पीठ भिजणार आहे. चटणी तर मी ऑलरेडी करून घेतली अगोदरच, तुम्ही तर पाहिलंच मागाशी. तर आता ह्याच्यात मीठ ॲड करते आणि जेव्हा करायचं आहे तेव्हा थोडासा सोडा ॲड करते. सोडा ऑप्शनल आहे, आपण टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं, असं काही फरक पडत नाही, पण मी टाकला होता थोडासा. तर आता इथं मीठ टाकले आणि झाकून ठेवणार 10-15 मिनटं. तोपर्यंत आपला स्वयंपाक पण करायचा होता समूचं डोश्यावर. तर तिची दिवसभर शाळा असते, मग नुसता डोसा दिवसभर त्या डब्याला कसं घेऊन जाणार, त्यासाठी तिला म्हणलं की डब्याला डोसा नको न्यायला, चपाती आणि भाजी घेऊन जा आणि डोसा आणि आपली जी चटणी आहे केलेली आता पुदिन्याची तर ती घरी खाऊन जा त्यासाठी. तर इथे आता मी एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि एकीकडं आपली जी चटणी आहे तर तेच आता तडका मारायला चालू आहे. आपल्या चटणी जी केली आहे मी त्याला तडका मारल्याच्या नंतर मग करेल टमाट्याची कांद्याची चटणी. तर इकडे चहा ठेवला होता. तर अण्णा काकू हे 2 पोरी आम्ही सगळे चहाचे राहिलं होतो, त्यासाठी शिवानीनं आज जास्तीचा चहा ठेवला होता एक्स्ट्रा, की डबल चहा करायला नको त्यासाठी. तर स्वयंपाक करायचा, नंतर डोसा करायचा, नाश्त्याचं करायचं, भाज्या करायचं, त्यासाठी मग चहा एकीकडे जर ठेवला तर 3दा चहा केला तर गुतूनच पडावं लागतं. एक गॅस पूर्ण चहालाच गुतून पडतो, त्यासाठी एकदाच चहा जास्तीचा ठेवला होता, पण बराच चहा जास्त झाला होता. कारण एकतर गाईचं दूध आहे, गाईचं दूध असल्यामुळे त्यात पाणी जास्त बसत नाही. तर असं आता केला होता चहा जास्तीचा आणि होते पण माणसं घरामध्ये, आणि अण्णाला काकूला पण डबलचा चहा दिला कारण जास्त झाला होता त्यासाठी. तर असं आता इकडे चहा वगैरे चालू आहे माझा आणि एकीकडे तडका मारायला चालू आहे. आपली जी चटणी केली त्याला तडका मारला तरी चालतो, नाही मारला तरी चालतो, पण तडका मारल्यावर थोडीशी चव वेगळी लागते. तडका जर नाही मारला
तर थोडासा जो म्हणजे त्या मिरच्यामध्ये जो कच्चापणा आहे तो तर कच्चापणा लागतो, त्यामुळे तडका मारला तर जर चटणी छान लागते त्यासाठी. तर इथं मी तडका मारून घेतलेला आहे. तर त्यात मला आज कढीपत्ता ताजा काही भेटला नाही. ताजा कढीपत्ता जर भेटला असता तर अजून छान चव बदलली असती. कोथिंबीर पण नव्हती, पण असो म्हणलं आता जे आहे ते आहे, काय करणार, तर जसं असेल तसं ॲडजस्ट करावं लागतं. तर असो इथे माझी चटणी वगैरे झालेली आहे. इकडे आता माझा चहा चालू आहे. चहा काय अजून उकळला नाही, कारण चहा जास्त झाल्यामुळं पातीला माझं चहाचं भरलं होतं. उतू जाण्याची शक्यता होती, त्यामुळे बारीक गॅसवर चहा ठेवला होता. 2-2 गॅसवर जर करायला तर एकीकडलं कोणचं तरी कमी जास्त होतं. एक तर माझा चहा उतू गेला असता, नाही तर मग माझी फोडणी करपली असते, त्यामुळे एक गॅस मी बंद केला आहे. चहाचा आता अण्णाला द्यायला चालू आहे. तर इथे बघा अण्णा बाहेर बसले चहाचे, आणि आता इथं शिवानीचा कप आहे तो तिला त्याच कपात चहा द्यावा लागतो रोजचं. तर इथं तिचा चहा चालू आहे, म्हणजे आमचा सगळ्याचा चहा चालू आहे. तर इथं शिवानीला पण चहा दिला मी. तर आजचा बघा थोडासा चहा काळाच दिसतोय, पण असं आता काय करणार, एखाद दिवशी जसं असेल तसं भागवावंच लागतं. तर आता इथं आपली जे कांदा टमाट्याची जी चटणी आहे तर ती चटणी करायला चालू आहे, कारण अजून चपात्या करायच्यात, भाकरी करायच्यात, नंतर डोसा बनवायचा आहे. कारण डोसा जर बनवत बसले असते तर डोस्याला कसा टाईम लागतो, घराचा डोसा असल्यामुळं कसं होतं, जर फास्ट उलटत नाही तो 10 ते 15 मिनटं तरी सहज लागतो एक डोसा उलटायला. उशीर लागला असता मग माझ्या स्वयंपाकाला पण उशीर झाला असता. म्हणलं तोपर्यंत तिकडे भिजायला लागलं आहे आपलं पीठ, तोपर्यंत आपला स्वयंपाक उरकून घेऊ, समोरचं पण भागेल डब्याचं त्यासाठी. तर इथं चटणी करायला चालू आहे एकीकडं, आणि एकीकडं लगेच चपात्या बनवायला चालू आहे. कारण समोरची काही होती की मग मी 9 वाजलेत म्हणून, कारण तिला 10ला जावं, 9:45ला तरी घराच्या बाहेर पडावं लागतं, 9:30 पावणे 10ला तरी. तर तिच्यापुरती अगोदर मी 2 चपात्या करून दिल्या, नंतर बाकीच्या चपात्या करू म्हणलं. तर एकीकडं चटणी करायला चालू आहे, आणि एकीकडं समोरच्या 2 चपात्या करायला चालू आहे. आधी चपात्या करून घेईल आणि नंतर मग तिला डोसा आणि चटणी देईल खायला. तर इथं बघा माझ्या एकीकडे चपात्या चालू आहेत. तुम्ही म्हणत असाल की एवढा टेबल आहे, टेबलावर ॲडजस्ट कसे करतात तुम्ही? तर हो, आता सवय झाली त्या टेबलावर ॲडजस्ट करायचे, कारण पहिलं गॅस खालीच होता माझा, टेबलावर वगैरे काय ठेवत नव्हते. पण जेव्हा हे घर बांधायला चालू होतं तेव्हा आम्ही भाड्याने रूम घेतली होती दुसरीकडं. तर तिथं रूम छोटी होती, त्यामुळे तर त्या रूममध्ये पण अशीच खिडकी होती एक साईडला. तर त्या खिडकीला जर मी खाली गॅस ठेवला असता तर त्यांची भिंत पूर्ण खराब झाली असती, कारण त्यांच्या रूमा ज्या आहेत त्या नवीनच बांधलेल्या होत्या आणि कलर वगैरे दिलेला होता त्या रूमला. त्यासाठी टेबल मांडला होता. तर टेबल जर मांडला ना मी, तर माझा जे टेबल आहे तर त्यांच्या खिडकीच्या बरोबरीने येत होता, म्हणजेच फोडणी वगैरे टाकलेलं सगळं बाहेर जात होतं, त्यामुळे तिथे मी टेबल मांडला होता गॅससाठी. तर आता मला सवय लागली त्याचीच, त्यामुळे इथं पण मी टेबलच मांडला गॅसवर. म्हणलं असं जाऊ द्या, जास्तीचा स्वयंपाक असला तर गॅस खाली घेता येते, आणि कमी जर स्वयंपाक असला तर मी वरीच करते टेबलावर. आता सवय लागून गेली मला. तर असो आता. तर इथं मी समोरच्या चपात्या करून घेतल्या 2च, एकीकडे चटणी करून घेतली, आणि आता करायला चालू आहे डोसा. कारण मी सगळ्यात जर चपात्या करत बसले असते तर समोरला टाईम झाला असता समोरचा, कारण मला पण आज थोडासा उशीर झाला होता उठायला. पण संध्याकाळी आता कसं आपलं लक्ष्मी येत आहेत, त्यासाठी प्रत्येक कस्टमरला आपल्याला ब्लाऊज द्यावं लागतं. मला संध्याकाळी झोपायला उशीर होतो, म्हणून सकाळी पण थोडासा उशीर होतो उठायला मला. तर असं म्हणलं आता काय करणार. आता तर मी समोरच्या 2 चपात्या करून घेतल्या अगोदर, आणि नंतर मग आता डोसा करून द्यायला चालू आहे. म्हणलं खाऊन जाईल तिने, त्यासाठी माझी एवढी गडबड चालू आहे, नाही तर मी निवांत पण करू शकले असते. तर तिच्यासाठी करायला चालू आहे. तर इथं अगोदर मी तेल टाकून घेतलं, आणि माझा जो तवा आहे ना तो खूप दिवसाचा आहे. थोडासा तवा माझा खराब झाला आहे, त्यामुळे थोडं चिटकत खाली डोसा टाकलेला. पण जर जास्त वेळ ठेवला तर नाही चिटकत. तर आता जरा कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी ठेवावा लागतो बारीक गॅसवर. मोठा गॅस केला तर तो डोसा पूर्ण करपून जातो, आणि बारीक जर गॅस केला तर टाईम लागतो. पण टाईम लागलेलाच चांगला आहे, कारण डोसा आपला चांगला होतो त्यासाठी. तर इथे बघा शिवानीला बाहेर काहीतरी काम सांगितलं होतं. तर किती छान वारं सुटलं बाहेर, आणि किती मॉर्निंग सकाळची मस्त वाटते झाडांचे फुलं वगैरे बघितल्यावर. त्यासाठी मी इथं थोडासा शूट करून घेतला होता. ते बघा किती छान वारं सुटले. आणि हे फुलाचं झाड जे आहे ना, मागं बरेच दिवस लावलं होतं मी, तर जास्तीचे काही फुलं येत नाहीत, 1-2च येतात, पण तेच किती छान दिसत आहेत. तर इथं माझे पहिला एक डोसा करून झाला आहे, पण शिवानी बाहेर शूट करत होती त्यामुळे मधलं राहिलं. तर आता इथं दुसरा डोसा टाकायला चालू आहे. तर बघा थोडासा टाईम लागतो, पण आपला डोसा छान होतो. जास्तीचे कडक डोसे काही मी केले नाही ते, कारण समोरला उशीर होत होता आणि ती गडबड करत होती, त्यासाठी मी नरमच काढून दिला तिला, म्हणजे जास्त असं म्हणजे आपला कडक करायचा प्रयत्न केला नाही.
पण छान होता तसा पण, कारण तिला तसाच आवडतो, जास्त कडक पण नाही आवडत तिला. तर इथे बघा एक चपाती, चटणी आणि डोसा घेतलाय तिनं आणि तिचं आता खायला चालू आहे. तर ती खाईल आणि जाईल आता. बाकीचं मग आम्ही खाचाल कुणाच्याला खाचाल म्हणजे काही खाण्यासाठीच केलेलं आहे. तर इथे बघा तिचं खायला चालू आहे समोरचं. आणि आता झाली आहे संध्याकाळचा टाईम. शिवानीचे पप्पा आलेत गाडीहून. आम्हीच किराणा भरणार होतो लक्ष्मीसाठी, पण त्यांनी आले. त्यांनी म्हणले की मी आल्याशिवाय किराणा भरू नका, कारण आम्ही जर किराणा भरायला गेलो तर आम्ही खूप थोडा थोडा किराणा भरतात. त्यांनी जर भरायला गेले तर त्यांनी खूप सारा किराणा भरतात. त्यासाठी त्यांनी आम्हाला भरू दिला नाही. तर किराणा बघा त्यांनी किती आणला आहे. कमीत कमी 5,000 ते 5,500चा किराणा असेल. दिसायला केवढा दिसतोय बघा, पण कसं आता महागाई झाली बरीच, त्यामुळे असं आता महागाई झाली तरी आपल्याला खायला तर लागतंच. तर इथं आमचा लक्ष्मीचा किराणा आलेला आहे. तर आता मी व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.